नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आता उन्हाळा चालू आहे, तर वेगवेगळ्या फ्लेवरच्या आईस्क्रीम आपण नेहमीच खातो उन्हाळ्यामध्ये बाहेरून विकत आणून. पण त्या विकत न आणता घरच्या घरी अगदी कमी साहित्यात आणि एकदम मस्त अशा टेस्टी होणाऱ्या आईस्क्रीम आपण बनवून खाऊ शकतो. त्यातलाच एक फ्लेवर म्हणजे व्हॅनिला कस्टर्ड आईस्क्रीम आज आपण बनवणार आहोत. ही कस्टर्ड आईस्क्रीम बनवायला एकदम सोपी आहे आणि खायला एकदम मार्केटसारखी विकतच्यासारखीच लागते आणि खूप कमी साहित्यात होते. अगदी 3 ते 4 साहित्यात ही आईस्क्रीम घरच्या घरी बनवू शकतो आपण आणि मुलांना खायला देऊ शकतो. तर चला बघूया कशी बनवायची. तर आईस्क्रीम बनवण्यासाठी इथं अर्धी वाटी दूध घेतले मी, कोमट दूध आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घ्यायची. व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे ही, किंवा तुमच्याकडे प्लेन कस्टर्ड पावडर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही व्हॅनिला इसेन्स घालू शकता, किंवा तेही नसेल तर विलायची पावडर घातली तरी चालेल. त्याने पण छान फ्लेवर येतो आपल्या आईस्क्रीमला. आता याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या याच्यामधल्या, अजिबात गाठ राहू द्यायची नाही. असं हलवून याला प्लेन असं मिक्सचर बनवून घ्यायचं याचं. आता हे बाजूला ठेवू आणि इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये मेजरिंग कपनं 2 कप दूध घेते मी. तुम्ही घरातले कुठल्याही एखाद्या वाटीने मोजून घ्या. हे जवळजवळ पाव लिटर इतकं भरतं 1 कप दूध. तर त्याप्रमाणे 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतली, म्हणजे एका कपासाठी 1 चमचा असं प्रमाण घ्यायचं. आणि इथे अर्धी वाटी साखर घेतली आहे, किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण हे एकदम योग्य प्रमाण आहे. पण जास्त गोड आवडत असेल तर वाढवू शकता, किंवा कमी गोड आवडत असेल तर कमी करू शकता. आता ही साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे. आणि आपण जे 2 कप दूध घेतले त्याच्यासाठी 2च चमचे कस्टर्ड पावडर घ्यायची. खूप जास्त पावडर वापरायची नाही, त्याने असं चिकट चिकट मिश्रण होतं आपलं आणि आईस्क्रीम खायला एवढी चविष्ट लागत नाही. आता इथे आपल्या दुधाला उकळी आली आहे. दुधाला उकळी आल्यावरच हे मिश्रण टाकायचं आहे आणि असं विस्करने याला हलवून घ्या. तुम्हाला जर चमच्याने जमलं नाही तर विस्करने अजिबात गाठी होत नाही याच्यामध्ये, आणि हे एकदम पटकन घट्ट होतं. बघू शकता. असं विस्करने याला फिरवून घ्यायचं मस्त. सुरुवातीला विस्करने फिरवून घेऊ, आणि गाठी झालेले नाही आहेत आपल्या मिश्रणात. असंच मिश्रण आपल्याला करून घ्यायचं आहे. 2 मिनिट याला असंच फिरवून घेऊ आणि मग स्पॅच्युलाने याला मिक्स करून घेऊ. आणि बघू शकता अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला. आता याला 1 मिनिट शिजू देऊ. छान शिजून झालं की गॅस बंद करून टाकू. तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स असेल तर ते टाकू शकता, पण माझी कस्टर्ड पावडरच व्हॅनिला फ्लेवरची आहे, त्यामुळे मी टाकलेलं नाही आहे. आणि कुठलाच तुमच्याकडे इसेन्स किंवा फ्लेवर नसेल तर विलायची टाका. खूप छान आईस्क्रीम तयार होते त्याने पण. आता हे थंड होऊ देऊ आपण पूर्ण. आता पूर्ण थंड झाले आणि बघू शकता थोडंसं घट्ट पण झालं मिश्रण, पण असं स्मूथ दिसत नाही आहे. खवले खवले दिसत आहेत आपल्या मिश्रणाचे. हे असं दिसू नये म्हणून आपण याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. असं सगळं बॅटर मिक्सरमध्ये ओतून घेऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये बॅटर ओतून घेतले आणि याला आता फिरवून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे एकसारखं स्मूथ बॅटर तयार होईल आपलं. आता याला फिरवून घेऊ. आता इथे मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे बॅटर, आणि याच्यासाठी इथे मी एक खजुराचा रिकामा डब्बा घेतला आहे, किंवा तुम्ही तुमच्याकडे जो हवाबंद डब्बा असेल पॅक एकदम तो घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता हे बॅटर ओतायचं आहे. आणि बघू शकता तुम्ही बॅटर एकदम स्मूथ एकसारखं झालं आहे. अजिबात कुठे गाठी वगैरे दिसत नाही आहेत. असंच बॅटर पाहिजे आपल्याला. आता मिक्सरच्या भांड्यातलं सगळं बॅटर डब्यामध्ये ओतून घेऊ. आणि आपल्याला याच्यामध्ये बारीक केलेले काजू बदाम घालायचे आहेत. काजू बदाम अगोदर घालायचे नाही, मिक्सरमधून फिरवून घेतल्यावरच घालायचे, म्हणजे ते खूप जास्त बारीक होत नाहीत. याचा सेपरेट असा चुरा करून घेतला मी काजू बदामाचा, आणि ते मिक्सरमधून फिरवून झाल्यावर याच्यामध्ये मिक्स करायचे. अगोदर जर केले तर एकदम बारीक होऊन जातात ते, आणि मग आईस्क्रीम खाताना तोंडात येत नाही
असं मध्ये मध्ये तोंडात आला काजू बदाम खाताना की खूप छान लागते आईस्क्रीम. असं सगळीकडून मिक्स करून घेऊ याला. आणि हे ऑप्शनल आहे एकदम टाकणं. तुम्ही फक्त 3 वस्तूमध्येच ही आईस्क्रीम बनवू शकता. तुम्हाला जर काजू बदाम टाकायचे असतील तर टाका, नाही टाकले तरी चालतील. आता हे मिक्स करून झालं आहे आपलं. आता याला आपल्याला एक कॅरी बॅग लावायची अशी मध्ये. दुधाची पिशवी फाडून मी ती मध्ये लावून घेतली आणि झाकण एकदम पॅक लावून घ्यायचं. आतमध्ये अजिबात बाहेरची हवा गेली नाही पाहिजे फ्रीजमध्ये ठेवल्यावर, नाही तर मग बर्फ तयार होतो आपल्या आईस्क्रीममध्ये. ती खाताना व्यवस्थित लागत नाही, बर्फाचे खडे खडे तयार होतात. आता हिला 6 ते 7 तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवायचं आणि अजिबात फ्रीजमध्ये किंवा उघडून बघायचं नाही 6 ते 7 तास. आता 6 ते 7 तासानंतर आपली इथे आईस्क्रीम तयार आहे. मी 7 तास ठेवली होती, पण सेट झाली की अजिबात उघडून बघायची नाही मध्ये, किंवा फ्रीज पण उघडायचं नाही जास्त, फ्रीजर. आता आपली आईस्क्रीम एकदम व्यवस्थित सेट झालेली आहे. आता हिला आपण असं एका चमच्याने काढून घेऊ. मस्त अशी आपली आईस्क्रीम निघते आणि एका वाटीमध्ये सर्व करू हिला. बघू शकता एकदम छान अशी आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे. अशाच वेगवेगळ्या फ्लेवरच्या आईस्क्रीम आपण घरच्या घरी बनवून खाऊ शकतो बाजारातून विकत आणण्यापेक्षा. एकदम सोप्या आणि करायला तेवढ्याच कमी साहित्यात होणाऱ्या या आईस्क्रीम आहेत. खायला एकदम विकतच्या सारख्याच लागतात. त्यामुळे विकत न आणता अशी आईस्क्रीम तुम्ही घरच्या घरीच करून बघा, खूप छान लागते. आणि वरतून लाल, पिवळी आणि हिरवी तुटी फुटी टाकून घेऊ सजावटीसाठी. बघू शकता एकदम मस्त दिसते आपली आईस्क्रीम. आणि व्हॅनिला कस्टर्ड होतं, त्याचा रंग पण खूप छान आला आईस्क्रीमला. तर मग तुम्ही पण अशी आईस्क्रीम करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनल बघत राहा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.